नमस्कार. लोक बोलतात, व्हिडिओ केल्यानंतर फोन करतात, मग कोणी धमक्या देतं, कोणी वाईट बोलतं. याच्याविषयी आपण नेहमीच बोलतो ना, खूप वेळेला बोलतो. पण खूप काही चांगलं देखील घडत असतं हे आपण सांगायचं टाळतो का? ते नको व्हायला. म्हणजे लोकांच्या संपर्कातून जे काही उत्तम घडतंय ना, ते सांगणं आवश्यकच आहे आणि ते मनाला प्रचंड सुखावणारं असतं. म्हणजे मी जशी तक्रार करतो की बाबांनो नका धमक्या देऊ, किंवा सरकारला म्हणतो की बघा कशा धमक्या दिल्या जात आहेत, तर तिथं मला हेही सांगायला बरं वाटेल की आणखी काही खूप चांगलं सुद्धा या संपर्कातून घडतंय आणि तेच मला तुमच्या समोर मांडायचं आहे. म्हणजे खरं तर देवानी माझ्या मनात अहंकाराचा विचार येऊ देऊ नाहीये. अहंकाराचा वारा न लागो राजसा असं जे म्हटलं जातं ना, तसं माझ्या बाबतीत व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. काही चांगलंही घडतंय आणि ते तुमच्या समोर मला मांडायचं आहे. एके दिवशी असाच 2 दिवसापूर्वीची घटना आहे. सतत कॉल येत होते आणि त्यात एक मुंबईवरून कॉल येत होता. ऐकूया शिव्या म्हणून उचलला आणि तिकडून रडवेला आवाज. हिंदीत ते गृहस्थ बोलत होते. दुबेजी त्यांचं नाव असावं. तुम्हारे कुलकर्णी आपके चरणों में शत शत प्रणाम. मैं म्हणालो दुबेजी आपकी आवाज सुनकर तो ऐसा लग रहा है कि आप उम्र से बहुत बड़े हैं, कृपया मुझे प्रणाम मत कीजिए. एवढं सगळं सांगितलं माणसाला बोलल्यानंतर ते म्हणायला लागले की मेरा प्रॉब्लेम ऐसा है, कारण ते हिंदी भाषिक होते. माझा प्रॉब्लेम असा आहे की मी सायन कोळीवाड्याच्या एका झोपडपट्टीत राहतो, अगदी झोपडपट्टीत. आणि या झोपडपट्टीत माझं छोटंसं घर आहे, जे घर उद्ध्वस्त करण्यासाठी काही गुंड टपलेले आहेत. रोज धमकी देऊन जातात, पण काहीही होत नाही. मी कुणाला बोलू हा प्रश्न पडलाय, कारण गुंड राजकीय समर्थन असलेले आहेत, त्यांना नाही थांबवता येत आहे. मी त्यांना बोलता बोलताच म्हणालो तुमचं नाव सांगा, तुमचा पत्ता सांगा, तुमचा नंबर सांगा. आणि तो इकडे टाईप करत होतो. तो टाईप करत करत मनात विचार केला कोणाला तरी सांगायला हवं, आणि पटकन उगाच डोक्यात विचार येऊन गेला कोणाला तरी सांगण्यापेक्षा राजकारणात त्या भागातील महत्वाच्या व्यक्तीला सांगायला हवं. मी अगदी निसंकोचपणे सांगेल की तो सगळाच्या सगळा मेसेज मी खासदार राहुल शेवाळे यांना टाकला, त्या माणसाच्या नंबर सहित. दुपारची वेळ असावी केला त्यावेळेला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्याच व्यक्तीचा मला फोन आला. पुन्हा तीच भाषा होती. आपके चरणों में शत शत नमन, मेरा काम हो गया है, लोग आ गए हैं और लोगों ने मुझे बहुत ही ढाढ़स दिया और जो मुझे तंग कर रहे थे उनको रोक दिया है. अनलायझरच्या प्रभावाचा एवढा उपयोग जो होणार असेल, एखाद्या वृद्धाच्या डोक्यावरचं छत कायम राहणार असेल ना, तर मला अनलायझरचा हा प्रभाव वापरायला खूप आनंद होईल. आणि हा सगळा प्रभाव सुशील कुलकर्णीचा नाही आहे, अजिबात नाही आहे, याची नम्रपणे जाणीव आहे. रोज तुम्ही लाखोंच्या संख्येनं ऐकत आहात, ते बळ देत आहात, तेच बळ काम करतंय एखाद्या अन्याय झालेल्या गरिबावरचा अन्याय दूर करण्यासाठी. त्याचा उपयोग होऊ शकतोय याचा मला मनस्वी आनंद आहे. मी खासदार राहुल शेवाळे यांचे मनस्वी आभार मानेल. मला अजून काही अनुभव शेअर करायचे आहेत. छत्रपती संभाजीनगर मधल्या एका महिला अधिकाऱ्याचा मला फोन आला. महिला अधिकाऱ्याचा. त्यांनी मला त्यांचं नाव उघड करण्याची अनुमती दिलेली नाही आहे, म्हणून मी नाव सांगत नाहीये. त्यांचा फोन मला आला, म्हणाला दादा मीही या जुन्या पेन्शनच्या विरोधात आहे. मला चांगली पगार मिळते आहे, माझ्या पतीचं उत्पन्नही चांगलं आहे आणि आमच्या दोघाच्या उत्पन्नातून आम्ही आमचं आयुष्य सुखी समृद्धी करू शकतो, एवढे पैसे मला मिळत आहेत. त्यामुळं मी पेन्शनच्या विरोधात आहे, मलाही ती नको आहे आणि मी संपात सहभागी होत नाहीये. याचा मलाही त्रास होतोय, माझ्याही सहकाऱ्यांच्याकडून माझ्यावरती दबाव येतोय. पण तुम्ही बोलताय ते खरंच खूप छान बोलताय. मला या सगळ्या तुमच्या भूमिकेला समर्थन द्यायचं आहे आणि मी तुमच्या सोबत आहे. बघा गंमत बघा,
जे शिव्या देत आहेत त्यांचं नाव मला सांगावं, त्यांची इच्छा आहे की मी नाव सांगू नये पण मला सांगावं लागतंय. जे कौतुक करतायत आणि माझ्या भूमिकेशी समरस होत आहेत त्यांचं नाव सुद्धा मला सांगता येत नाही आहे. याच्यापेक्षा अजून कुठली वाईट गोष्ट असावी. खरं तर यांचं नाव उजळ माथ्याने मला सांगता यायला हवं होतं. आणखी एक अधिकारी आहे जलसंपदा विभागातले धुळ्याचे, त्यांचाही मेसेज आला. त्यांनी सांगितलं की जुनी पेन्शन कामाचीच नाही, ती नकोय आम्हाला, अशाचा मी स्टेटस देखील ठेवला आहे. जलसंपदा विभागातले ते उपअभियंता आहेत दुसरे जे मी ज्यांचं नाव सांगतोय ते, त्यांचे जे मेसेज आलेत ते मेसेज वाचल्यावर मला खरंच वाटतं की अजूनही चांगुलपण नावाचा प्रकार शिल्लक आहे. अजूनही देशाविषयीची निष्ठा, प्रेम, श्रद्धा हे विषय अजूनही टिकून आहेत आणि हेच टिकून राहिलं पाहिजे. म्हणजे खरं तर ज्यांनी मला धमक्या दिल्या त्या मी विसरून देखील गेलो या काही निवडक प्रतिक्रिया कळाल्यावरती, काही निवडक लोकांशी बोलणं झाल्यावरती. या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यावर आणि बघितल्यावर खरोखर मन सुखावून जातं आणि वाटतं की हे असंच राहिलं पाहिजे. मी सरकारला म्हणालो होतो की तुमची माणसं धमक्या देत आहेत. मी हेही सांगतोय की तुमची माणसं अजून खूप चांगली आहेत. जशी त्यांच्यापासून संरक्षण द्या अशी मागणी करत होतो ना, तशी आणखी एक मागणी करतोय, यांच्या विचारांना संरक्षण द्या. हे देशाला खूप पुढे नेतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.